नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत. आदर्श आश्रमशाळा व पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय सातगाव डोंगरे येथे जागतिक आदिवासी दिवस व रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.आर. पाटील सर व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खाटिक सर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व वसतिगृह विभाग कर्मचारी बंधू भगिनी हजर होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यार्थी पालक म्हणून आलेले अशोक रशीद तडवी यांनी स्वीकारले व प्रमुख पाहुणे म्हणून सातगाव पोलीस पाटील दत्तू पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन बोलादे उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अक्षय बालेराव सर व आकाश मालपुरे सर व माध्यमिक मुख्याध्यापक डी.आर. पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन श्री राहुल पवार सरांनी केले. सर्व शिक्षक बंधू भगिनी व वसतिगृह विभाग कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व मुलांना रांगेत बसवून राख्या बांधून औक्षण करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांना व विद्यार्थी भाऊक झाले होते. कार्यक्रम व सर्व शिक्षक बंधू भगिनी वसतिगृह विभाग कर्मचारी बंधू भगिनी यांनी परीक्षण असलेले शुद्ध आणि खरं जीवन आहे. आम्ही जंगल राखतो, पाणी जपत राहतो. प्रत्येक झाड आमचं आस्था आहे. प्रत्येक सगळ्यांना नाचवता म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव यशिता आहे. आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन होय. प्रथम येथे जमलेले सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इंग्रजांनी कब्जा करण्याला सुरुवात केली. आदिवासींच्या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे जुलूम या समाजावर इंग्रज करू लागले आणि हे सर्व बिरसा मुंडा लहान असताना बघत होते. त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण होत होती आणि हे अतिशय लहानपणापासून ते कुशाग्र बुद्धीचे होते. आणि त्यांनी जेव्हा बघितलं की आपल्या समाजावर अतिशय जुलूम होतो आहे, अन्याय अत्याचार होतो आहे. ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा दिवस फक्त साजरा करायला नसतो, तो जगाला आमचं अस्तित्व दाखवण्याचा दिवस असतो. आपलं नाम कोणत्या पुस्तकात नसेल पण प्रत्येक झाडाची औषधी आम्हाला ठाऊक आहे. आजच्या या दिवशी मी समाजाला सांगू इच्छिते, आज असणं आदिवासी, आपला आदिवासी असणं ही ओळख नाही, ती महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी दिवस आहे. एक म्हणजे जागतिक आदिवासी दिन आणि दुसरा म्हणजे क्रांती दिन. सर्वांनी जागतिक आदिवासी दिनाबद्दल खूप सांगितलं. एक विद्यार्थिनी आली, वंदना आरती नाव आहे तिचं, तिने क्रांती दिनाबद्दल आपल्याला सांगितलं. जितका महत्वपूर्ण आदिवासी दिन आहे तितकाच महत्वपूर्ण क्रांती दिन सुद्धा आहे. आदिवासी दिन आणि क्रांती दिनामध्ये थोडा फरक आहे. माझं नाव सलोनी फरीद तडवी. सर्वप्रथम आदिवासी दिनाच्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की आपल्या समोर डोंगर दऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव, म्हणजे आदिवासी. जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहे या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी वास्तवादीच म्हणजे आदिवासी, आदिवासी वास्तवादीच म्हणजे आदिवासी. मानलेल्या गुरूंसाठी खऱ्या अर्थानं 9 ऑगस्ट 1994 या दिवसापासून आज तागायत जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. जात आणि जमात यामध्ये खूप मोठा फरक आहे. जातीमध्ये सांस्कृतिक वारसा येतो तर जमातीमध्ये नैसर्गिक वारसा येत असतो. जो घटक निसर्गाशी जोडला गेला आहे, ज्याला निसर्गाची इत्यंभूत माहिती आहे, असा प्रत्येक घटक हा समाजाच्या उपयोगाचा असतो. त्याच्याकडून ते ज्ञान घेऊन त्याला आपण कशा अर्थानं
मैत्रिणो, आज मी तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावेसे माझी नम्र विनंती. जंगलांचे मी रहिवासी, नाव माझे निसर्गासी, झाडेवेली पक्षी पक्षी सारे आहे माझे खरे मित्र. मंजूळ पावरी वाजे आम्ही आहोत जंगलांचे राजे. नमस्कार मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्व बांधवांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. संयुक्त राष्ट्रांची स्थापना 50 वर्ष सुरू झाला. 50 वर्ष राष्ट्राने मंजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने